तर जाऊया डायरेक्ट लाईट हाऊस. आता नशिबावरती लाईट हाऊस ओपन भेटेल की नाही. लास्ट इयरला आम्ही गेलो तर बंद होता. तर डॉल्फिन पॉईंट बघायला भेटेल पण लाईट हाऊसचं माहित नाही. तर मग जाऊया. चालू ते चलो पिके बैठो. निघालो आता इथे जाऊया डॉल्फिन पॉईंट आणि लाईट हाऊस. चला आता पोहोचलो आपण लाईट हाऊसला. पण आय थिंक ते दादा बोलतात 3-4 नंतरला चालू होईल. काही समजत नाही. गेलेच विचारायला. बघूया काय होतं आणि काय नाही. बंद आहे आय थिंक. चला आता जाऊया डॉल्फिन पॉईंटला. पुढे जाऊया. तर पोहोचू डॉल्फिन पॉईंट. इथं उतरतोय खाली. लाईट हाऊसचा बंद आहे. नशीब खराब नेहमीप्रमाणे 3-4 नंतरला ओपन होणार आहे बोलतात. एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. डॉल्फिन पॉईंट फिरूया आणि मग घराच्या दिशेने जाऊया. चला सासरे भाई चाललेत पुढे पुढे. त्याच्या पुढे गेलेत युवा सेठ. तुम्ही झाडात काय करत होतात? इथं कुठे करवंद आहेत? पण आहेत का बघू का मी जाऊ. बघा रियालिटी कुठं पण चालू व्हायचा. कुठं पण पाऊस आलेला. करवंद ना लागलेत त्यांची फक्त फुलं आलेत. करवंद कुसल आता. युवा शेठ करवंद खायला गेलेले. कसे होते शेठ? गोड होते. चला मजाक मस्ती बस. जाऊया आता. आईलीला थोडाच दूर हे थोडाच. चला ओ हल्ली असेल पुढे जायचं अजून पुढे. तो बघा तो दाखवते आपला लाईट हाऊस. हा बघा लाईट हाऊस. 4ला उघड 3ला उघडतो. काय आहे लाईट हाऊस. बघा बघ जाऊया डॉल्फिन पॉईंटला. नजारा बघा फक्त दोन्ही साईडला बघा. दोन्ही साईडला नजारा बघा. इथून खाली तर खतरनाकच आहे बघा. जास्त पुढे जात नाही. ऊन लागतं जाम आणि पाणी पण नाही. केसांची वाट लागली असेल गाडीवर. पोहोचलो लाईट हाऊसला. लाईट हाऊसला होतं डॉल्फिन पॉईंटला. डोका चकारला आहे. नजारा बघा फक्त नजारा बघा. तर मित्रांनो आता माझा स्टोरेज झाला आहे फुल. तर आता मी हा फोन हायजॅक केला आहे. आता माझा ब्लॉग थोडासा ह्याच्यात शूट करणार आहे. तर हा आहे अंजनवेलचा लाईट हाऊस. आणि आता हे बघू शकता डॉल्फिन पॉईंट. आपण डॉल्फिन पॉईंटला आहोत. खाली बी बघू शकता. आणि इथे एक हे बघा ही जी लाईन दिसते ना या साईडला एकदम निळगार पाणी आणि थोडं इकडे डार्क आहे. तर कसं काय ते आपल्याला माहीत नाही. पण आणि इथं आता आपले कार्टी बोरा खायला लागेल. बोरा हो का बोर. हा बघा अजून झालं नाही खाली. दे की नाही ना काय बोलणार नसते. ही वेगळी आहे ती आपल्याला येतात ना पिशवीतनं पॅक करून ते येते. मित्रांनो आपण अंजलवेल पासून आता आलोय गोवाघरच्या दिशेने जातो. आता गोवाघर बीचच्या दिशेने इथून आहे 9.6 किलोमीटर. 9च आहे ना. हां तर मग डायरेक्ट आपण आता भेटूया गोवाघर बीचला. चला गोवाघर बीच. चलो.
मित्रांनो आता पोहोचलो आपण गुहागर बाग बीचच्या इथे. तर फिरूया एकदम क्लीन अँड क्लीन दिसतोय. दिसायला तर दिसतं पण पुढं जाऊन बघूया आपण क्लीन आहे की नाही खरोखरच. काय युवा शेट चला चल मग जाऊया. फोटोशूटसाठी पण चांगले आहेत. आणि फोटोशूट वरती बघा बाग नारळाची. आणि ह्या साईडला गुहागर बीच आहे. आपण घोगरचाच बीच आहे पण घोगर बाग बीच. तो मेन गुहागर बीच आहे पुढे आणि हा आहे गुहागर बाग बीच. तर बघूया पुढे जाऊन एकदम दिसत आहे स्वच्छ एकदम. युवा सेट गुहागर बीचला पण जायचं आहे तुम्ही बोलत नसतात का डायरेक्ट तिकडे जायचं घरी. घरी जाऊया डायरेक्ट. घोगर बीच कडनं घरी जायचं. टॉवर बनत होतं टॉवर. टॉवर काय बनला ना त्याचा. बाग आहे बाग. त्या साईडला तिकडे ते पूल आहे. ब्रिज आहे तिकडे. तिकडून मेन आहे ना. कसला रे तो पूल. कसला पूल आहे तो. कंपनी आहे ना आपली कंपनीला. हा कंपनीचा माल येतो ना सर्व. हो. अरे बोट मधून सर्व माल येतो ना ते त्याच्यात. पूल आहे दिसतो का बघूया. दिसतोय का आपल्याला. ही लाईन अशी दिसते ना समोर. दिसत नाही एवढं. हा बघा आता दिसतंय पूल आहे तो. जाऊया मित्रांनो. आता आपला काय बाग बीच बघून सिनेमॅटिक शूट पण सिनेमॅटिक शूट पण केलेला आहे. हा अजून बघा कार्टा बघा. अजून काही यायचं नाव नाही त्याचा. निस्ता रिमझिम 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 चालतोय. आणि हा एक माझ्या ब्लॉगला टाकतो. माझ्या मी रॉवर नाही टाकत आहे. माझ्या टाकतो माझ्या. मी एकदम सभ्य वर्ग आहे. माझ्या सभ्य जीवनावर माझ्या अत्याचार होते. सभ्यपणाचा कळस. चला बस झालं. आता जाऊया बघूया कुठं जातो तिथं भेटतो तुम्हाला. मित्रांनो आता आपला गुहागर बीचवरनं झालंय निघणं. गुहागर बीचवरनं निघालं. गुहागर बाग बीचवरनं निघालोय. तर आता चाललो आम्ही घरी. जाता जाता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ आणि घरी जाऊन परत मग आम्ही जाणार आहोत पोहायला पांगारी. दुसऱ्या ब्लॉगमध्ये त्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये असणार. तर आता हा ब्लॉग आपण घरी गेल्यावर एंड करूया. कालचा लय मोठा झाला आहे ब्लॉग. 2 पार्ट झाले ना त्यात. पोरानाचा पण बागेत गेलो तो पण. त्यामुळे जास्त मोठा झाला आहे तो. त्यामुळे आता 2 पार्ट करूया. व्ह्यू बघा. तर मित्रांनो हे बघा लहान पोरांची ट्रिप आली की फॅमिलीबद्दल आले ते काय माहिती नाही. हे बघा आपण आलो आता गुहागर बीच. तर मित्रांनो आपण इकडून निघालो आहोत. काय खाण्यासाठी चाललो आहोत. इथे ट्रिप आहे. ट्रिप फॅमिली ट्रिप चाललंय खायला काहीतरी. भूक लगा आहे प्याज ना बाबा. भूक लागाय बाबा. गोष्ट लगता है कुछ सब बंदा है. भूक लगा है बच्चे खायला काय खायला काय कायाला जायचं कायाला. काय चलो मित्रांनो कुठं आलो आपण. हॉटेलला. कोणत्या. पूर्णा पूर्ण हॉटेल. मिसळ काय का ना मिसळ तू
तो सोच रहा हूँ मिसल सोच रहा हूँ मिसल सर्व आता मिसलच खाणार आहेत ह्याचीच नाश आहे बघतो ह्याच्यात काय इथं समोर आहे ना क्या तू तू सोच पहिले क्या खाना है व्हिडिओ कधी बघायचा विवाह काय बोललास तस्मा व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत घरी. आपल्याला ब्लॉग काय बनवायला ते जमलं नाही पाठीमागे, कारण काय सांगू आता काय. हे बघा दोघं जण काय कुठे गेले तो स्टॉप होता. काय करणार पाठीमागे ब्लॉग बनवायचं विसरलो, कारण तो घरी जायच्या आता काय करतात मला घरातून कॉल करून मुंबईला बोलवत आहेत. मुंबईला ते बोलतात भरपूर झाली सुट्टी, आता लवकर या, कॉलेज पण चालू आहे. बाकी काय टेन्शन नाही आहे, घरी फक्त जरा शॉर्ट आहे. जरा ते आल्यावर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आईला काय विचार आईला आम्हाला तुम्ही पण देता काय बादशाला